आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषा सक्तीच्या असणार आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजेच यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या नव्या धोरणानुसार आता 1ली पासूनच मराठी, इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा देखील सक्तीची करण्यात आली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देखील देण्यात आलेले आहे। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश आहे मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलं। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांशी जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। काही लोक आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथं हिंदीला विरोध, मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत। असे वक्तव्य करण्यापेक्षा मुलांचं भवितव्य कसं चांगलं घडेल याकडे लक्ष द्या। सक्ती नाहीये, समजून घ्या जरा। त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही। आता शाळांमध्ये 1ली पासूनच इंग्रजीसह हिंदी देखील सक्तीची केली जाणार आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात येत आहे, त्यामुळे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषा आता सक्तीच्या असतील। राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत आता हिंदी देखील अनिवार्य असणार आहे, सक्तीची आता असणार आहे। शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषा सक्तीच्या असतील। 2025 ते 26 म्हणजेच याच वर्षापासून, या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता हेमंत संबुसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, मनसे नेते। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? हॅलो हेमंतजी, तुमचा आवाज पोहोचतोय व्यवस्थित? नाही, माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारने जो अध्यादेश काढून हिंदीची जी 1ली पासून सक्ती केलेली आहे, हे नक्की डोकं कोणाचं आहे? कोणाच्या डोक्यामध्ये हा भुसा भरलाय? शिक्षण मंत्र्यांच्या का? म्हणजे त्यांच्या आडनावाप्रमाणे त्यांच्या डोक्यात भुसा भरलाय का? कशासाठी सक्ती? प्रत्येक स्वायत्त अधिकारांवरती सक्ती आणि दबाव का आणायचा? तुम्हाला हिंदी जर का तुम्हाला करायची आहे तर तुम्ही 5वी नंतर ठेवा। 1ली पासूनच मुलांना हिंदीची सक्ती का आणि कशासाठी? महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती का? हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही आणि राष्ट्रभाषेचा दर्जा जरी असला तरी महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा ही मराठी आहे। त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही। ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये हा भुसा असेल त्यांचं लवकरात लवकर काढून टाकावा आणि नवीन GR जो आहे तो अस्तित्वात आणावा, अशी माझी पहिली मागणी। अगदी बोला बोला। नाही, म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की मंडळ किंवा MSCC आणि या दर्जाच्या ज्या संस्था आहेत
1965 ला जी नियमावली केली आहे त्याच्यामध्ये खाजगी शाळांना काही अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे हस्तक्षेप करतायत. मग हे त्यांनी रद्द केलेत का? हे रद्द करून हा जी आर काढलाय का? याची काही स्पष्टता काही जी आर मध्ये नाहीये. मग पहिले सगळ्या गोष्टी स्पष्ट करा. नुसताच एकतर्फी जी आर काढून का मुलांना पालकांना तुम्ही धारेवर धरताय? कशासाठी? मी ह्याच्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला विरोध करते. अगदी. पण या सगळ्याविषयी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं त्यावेळी मात्र त्यांचं म्हणणं होतं की एक देशात संयुक्त भाषा असावी, आदान प्रदानाच्या दृष्टिकोनातून मराठी ही प्रादेशिक महाराष्ट्रात मराठी ही गरजेची आहेच, त्याला दुमत नाही असं ते म्हणतायत. पण देशात एक बोलण्याकरता म्हणून एक भाषा असावी आदान प्रदानच्या दृष्टिकोनातून आणि त्याकरता म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हा केंद्राचा निर्णय असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. देवेंद्रजींनी हे लक्षात घ्यावं की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देशाचे पंतप्रधान नाही. महाराष्ट्राची पहिली भाषा त्रिसूत्रीय भाषामध्ये मराठी येते. त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य द्यावं ना की हिंदीला. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःमध्ये पहिले हा सुधार करायला पाहिजे. ते काय सांगतायत की आदान प्रदान मराठी भाषेत होऊ शकत नाही का? तुम्हाला परप्रांतीयांचं लांगुल चालन करायचंय म्हणून तुम्हाला हिंदी भाषा सक्तीची करायची आहे? नक्की यातलं गणित काय आहे? कुठल्या अनुषंगाने तुम्ही हे करता? येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का? आणि हेच कारण आहे, बाकी काही कारण नाहीये. अगदी धन्यवाद हेमंतजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आवश्यकता काय हिंदीच्या सक्तीची अशी विचारणा आता मनसेच्या वतीनं केली जाते आणि या सगळ्याला मनसेकडून तीव्र शब्दात विरोध केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.